नमस्कार. मराठी टिप्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सणवार व्रत वैकुल्य यांना फार महत्त्व आहे. संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी यामध्ये माता भगिनीचं योगदान तर फार मोठं आहे. सुसंस्कृत माणूस तयार होणं ही काळाची फार मोठी गरज असून त्यासाठी जगातील मानवजाती संस्कृत होणं क्रमप्राप्त. मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. चाकरीबद्ध जीवन त्याला नकोसं असतं आणि त्या जीवनामध्ये बदल हवा असतो. यातून वर्षभरामध्ये विविध सण उत्सवांची योजना केलेली आहे. आपले सण उत्सव आपल्या मनाला प्रसन्न ताजेतवाने करत असतात. त्यामुळेच रोजच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. या सणात खूप विविधता आहे. अनुभवायला शिकलं पाहिजे. ऋतुमानानुसार येणाऱ्या सण व्रतामधून आपलं निसर्गाशी एक नातं जडलेलं आहे आणि या सणाला एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत. आपले भारतीय सण हे वैज्ञानिक कारणानुसार सुद्धा खूप महत्वाचे आहेत. या होळीच्या सणामध्ये होळीमध्ये एरंडाचं लाकूड टाकलं जातं. एरंडाचंच लाकूड का टाकलं जातं यालाही काही वैज्ञानिक कारण आहे. एरंड हा आयुर्वेदामध्ये अतिशय महत्वाचा वृक्ष आहे. एरंडाच्या वापराने विविध आजार जे आहेत ते निघून जात असतात. तुमचा वातविकार असेल, कावीळ असेल, मूळव्याध असेल, हत्तीरोग असेल, असे विविध जे आजार आहेत ते या एरंडाच्या वापराने सहज निघून जातात. एरंड हा वातनाशक आहे, वेदनाशामक आहे. त्याचबरोबर एरंडाचं ओलं लाकूड जर जाळलं आणि त्याचा जर वास घेतला तर तुमचं शरीर हे उष्णता सहन करण्यासाठी तयार होत असतं. होळीपासून पुढे कडक उन्हाळा सुरू होणार असतो आणि म्हणून आपल्या शरीराला उष्णतेची सवय लागावी, उष्णता सहन करण्यासाठी आपलं शरीर पूर्णपणे तयार व्हावं म्हणून या होळीमध्ये आपण एरंडाचं लाकूड टाकत असतो. याला हे वैज्ञानिक कारण आहे. लाकूड तोड करू नये, पालापाचोळा आणि कचरा याचाच होळी करावी. पण त्यामध्ये जर आपण एरंडाचं लाकूड जर टाकलं तर तुमच्या आरोग्याला हे फायदे होत असतात. म्हणून भारतीय लोकांमध्ये पूर्वीपासून हे लाकूड याच्यामध्ये वापरलं जात असतं. अशा या भारतीय सणामधून संस्कृतीचं जतन व्हावं, पण त्याचबरोबर कालबाह्य झालेल्या अशा कर्मकांडाची जोपासना यामधून होऊ नये. त्याचबरोबर वेळ आणि पैसा याचा अपव्यय सुद्धा होऊ नये. मानव आणि मानवतेवर चराचर सृष्टीला जोडून सर्व प्रकारचे विचार अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी या सणोत्सवाचा उपयोग व्हावा. सर्वांनी होळी साजरी करताना वृक्षतोड करू नये. जे उपलब्ध साहित्य असेल, पाला पाचोळा, कचरा याची होळी करावी. त्यामध्ये एरंडाचं एक ओलं लाकूड, बारीक छोटं लाकूड टाकावं. तर ही होळी अशा पद्धतीने आनंदाने साजरी करा. होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी मराठी टिप्स एरिया आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.